ईजे न्यूज में आपका स्वागत है। हनेगांव सर्कल में मुनेगांव के हनुमान मंदिर के सभा मंडप का लोकार्पण देगलूर बिलोली तालुके के आमदार जितेश राव साहब अंतापुरकर के हाथों किया गया। मुनेगांव हनुमान मंदिर के सभा मंडप के लिए जितेश भैया की ओर से 8 लाख रुपए का निधि दिया गया था। इस अवसर पर मंदिर परिसर में भक्तों की काफी संख्या मौजूद थी। मंदिर को जाने वाला कच्चा रास्ता पर भी सीसी रोड करने का आश्वासन आमदार जितेश राव साहब अंतापुरकर ने दिया। इस अवसर पर मंदिर के महाराज के साथ भारतीय जनता पार्टी के तालुका अध्यक्ष एडवोकेट प्रीतम देशमुख, शंकर राठौड़ सर के अलावा असंख्य नागरिक मौजूद थे। इस अवसर पर आमदार जितेश भैया और प्रीतम देसाई ने अपनी अपनी प्रतिक्रिया व्यक्त की और मंदिर के महाराज ने आमदार जितेश भैया अंतापुरकर का आभार व्यक्त किया। देखिए ये रिपोर्ट। आज आपण या ठिकाणी मुनेगाव मंदिराच्या गाभाऱ्यात आपण या ठिकाणी आहोत। मुनेगाव मंदिरासाठी, मारुती मंदिरासाठी आपण 8 लाख रुपये सभा मंडप दिलेलं होतं। त्या सभा मंडपाचं काम पूर्णत्वास आलेलं आहे। आज ते लोकार्पण या ठिकाणी झालेलं आहे आणि भव्य दिव्य आणि सुंदर असा सभा मंडप या ठिकाणी भाविक भक्तांच्या सेवेमध्ये या ठिकाणी आपल्याला सेवेमध्ये आज आपल्या चालू झालेला आहे। आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की माझ्या मागच्या काळातला हा फंड होता आणि हा येत्या काळामध्ये हा फंड आपण देऊन त्याचं काम पूर्णत्वास आपण आज नेलेलं आहे। आज हनेगाव गटामधला हा दौरा आहे। या गटामध्ये जे मोठमोठी विकास कामे आहेत, रस्ता असेल, तलाव असेल, गावांतर्गत 1-1 कोटीचे रस्ते असेल ते आणि काही ठिकाणी धार्मिक सभा मंडपन देखील त्या ठिकाणी आहेत। या सर्वांचं लोकार्पण भूमिपूजन सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत आहे। माझ्यासोबत माझे सर्व भारतीय जनता पार्टी व महायुतीचे सर्व सहकारी आणि महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। मला या प्रसंगी सांगायचं वाटतं। देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्याध्यक्ष आमदार आदरणीय जितेश भाऊ अंतापुरकर साहेबांसोबत आज आम्ही इथं जमलेलो आहोत। मागच्या कार्यकाळामध्ये आदरणीय साहेबांना आम्ही विनंती केलेली होती। आदरणीय आमचे जे मॅडम जे आहेत शीतलताई अंतापुरकर मॅडम या इथं देवदर्शनासाठी आलेल्या होत्या। समवेत आम्ही पण होतो, जितेश भाऊ पण होते, आम्ही सर्वजण होतो। त्यावेळेस मारुती राया हा उघड्यावर होता। आम्ही शीतल मॅडमना म्हणजे साहेबाच्या मातोश्रींना आणि साहेबांना विनंती केली की मारुती राया साहेब उघड्यावर आहेत आणि आपण इथं सभा मंडपासाठी निधी उपलब्ध करून द्यावा। साहेबांना त्वरित आमच्या मागणीची दखल घेऊन आणि सभा मंडपासाठी इथं लवकर आम्हाला तात्काळ निधी दिला आणि आमच्या कामाजी वाडीचे आमचे ग्रामस्थ, हनेगावचे ग्रामस्थ यांनी संयुक्तिक पाठपुरावा करून मंदिराचं बांधकाम पूर्णत्वास नेलेलं आहे। आज त्या कामाचं आदरणीय आमदार जितेश भाऊ अंतापुरकर साहेबांच्या हस्ते लोकार्पण झालेलं आहे व उर्वरित आमचे इथले जे महाराज जे आहेत उर्वरित कामाचा लेखाजोखा त्यांनी त्यापुढे मांडलेला आहे। आणि रस्त्याचा विषय असेल, मुख्य रस्त्यापासून मंदिरापर्यंत येणारा जो रस्ता आहे तो सध्या कच्च्या स्वरूपाचा आहे। आमदार साहेबांना अशी विनंती केली आम्ही सर्वजणांनी, महाराजांनी की बाबा हा कच्चा रस्ता आहे आणि यात्रेच्या वेळेस भाविकगण जे येतात तिथं की त्यांना दर्शनासाठी खूप अडचण होऊ लागलेली आहे। तर आमदार साहेबांनी आमच्या मागणीची त्वरित दखल घेतलेली आहे आणि हा रस्ता त्वरित सीसी रस्ता आम्हाला मंजूर करून देण्यासंदर्भात आश्वासित केलेला आहे। धन्यवाद। आमदार साहेब धन्यवाद। त्यांनी आपल्या मारुती करता 8 लाख फंड मंजूर करून दिल्या, अर्जंट दिले आणि काम संपूर्ण काम झाले। आता पुढे 7 आणि देणार आहेत, पुढे देईल बी आणखी काम। इकडे साहेबांचा धन्यवाद। सामाजिक, राजनीतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए ईजे टीवी न्यूज लाइव।